नमस्कार मंडळी. मुलांच्या आवडीचा पदार्थ करायचं म्हटलं तर मुलांना फक्त मॅगी, पास्ता असेच पदार्थ खूप आवडतात. पण कधीतरी असे पदार्थ करायला काय हरकत आहे. म्हणूनच तर मी आज मसाला मॅगी करणार आहे. म्हटलं चला तुमच्याबरोबरसुद्धा ही रेसिपी शेअर करूया. तर इथे मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये इथे मी थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत, त्या घालायच्या आहेत. त्यानंतर एक कांदा इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे. आपण इथे मसाला मॅगी करतोय, त्यामुळे तुमच्या आवडीच्या ज्या पण भाज्या असतील ना त्या तुम्ही इथे घालू शकता. कांदा घातल्यानंतर इथे आपल्याला गाजर बारीक कट करून घालायचं आहे. त्यानंतर इथे मी शिमला मिरचीसुद्धा बारीक कट करून घेतलेली आहे. ढोबळी मिरची जी असते ना ती बारीक आपल्याला कट करून घ्यायची आहे. ज्या पण तुम्ही यामध्ये भाज्या घालाल ना त्या अगदी बारीक कट करून घालायच्या आहेत, त्यामुळे मुलांना कधी कळणार नाहीत आणि मस्तपैकी एकदम चवीने ही मॅगी ते खातील. आणि भाज्या एकदम साईडला करून ठेवणार नाहीत. नाहीतर काही वेळा कसं होतं, आपण भाज्या जर कधी जाड केल्यात ना तर खाताना मुलांच्या दाताखाली येतात आणि ते अगदी अलगद बाजूला काढल्या जातात. त्यामुळे तुम्ही अगदी बारीक बारीक हे भाज्या कट करून घ्या. तुम्ही यामध्ये हिरवे मटारसुद्धा घालू शकता, टॉमॅटोसुद्धा घालू शकता. टॅमॅटो घातलात ना तर आणखीन जास्त छान लागते ही मॅगी. पण माझ्या मुलीला टॉमॅटो आणि ही मटार अजिबात आवडत नाहीत मॅगीमध्ये, त्यामुळे मी ते घातले नाही आहेत. आता काही मसाले घालायचे. तर मसाल्यामध्ये इथे आपल्याला हळद घ्यायची आहे आणि त्यानंतर लाल तिखट मसाला मी 1 चमचा घातलेला आहे. त्यामुळे मस्त एकदम स्पायसी आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त लागतात. चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. 2-3 मिनटं भाज्या शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. अगदी 1 वाटी इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे. या पाण्यामध्येच आपल्याला मॅगी शिजवायचं आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी इतकी पाणी घातलेलं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅगी घालून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही मॅगी वेगळ्या भांड्यामध्ये आधी शिजवून घेतलीत ना तर यामध्ये तुम्हाला पाणी घालायची आवश्यकता लागत नाही. फक्त आपल्याला भाजी शिजवण्या इतकं 2 ते 3 चमचे पाणी घालायचं असतं. तर मॅगी इथं आपण अशाच पद्धतीने शिजवून घेणार आहे. तर मॅगीवरती आपल्याला मॅगी मसालासुद्धा घालायचा आहे आणि झाकण ठेवून ही मॅगी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवल्यामुळे कसं होतं, मॅगी पटकन शिजल्या जाते आणि वेळसुद्धा कमी लागतो. 5 मिनटानंतर झाकण खोलून बघूया. आता तुम्ही ते बघू शकताय बघा, मॅगी आपली छान शिजल्या गेलेली आहे. पाणीसुद्धा बघा एकदम पूर्णपणे ड्राय झालेली आहे. आता ही एकदमसुद्धा ड्राय करायची नाही आहे, नाही तर खाताना ती कोरडी लागते. मसाला मॅगीमध्ये ना थोडंसं जर ओलसरपणा असेल ना तर मॅगी खायला मस्त एकदम चवदार लागते. थोडंसं मीठ मी आणखीन घातलेले वरून आणि पुन्हा छान मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ मला कमी वाटत होतं, त्यामुळे मीठ मी थोडंसं घातलेलं वरून. मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतंच, पण जर तुम्ही वरून मीठ थोडंसं घातलं ना तर आणखीन जास्त टेस्टी लागतं. त्यामुळे मीठ थोडंसं आवर्जून नक्की घाला, कारण की भाज्या शिजवण्यासाठी सुद्धा आपण मीठ थोडंसं घातलं होतं आधी. गॅस बंद करायचा आहे आणि मस्त एकदम गरमागरम खाण्यासाठी मॅगी आपली तयार झालेली आहे. एका बाउलमध्ये मी ते काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता बघा, मस्त एकदम झणझणीत मॅगी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एक वेळेस मॅगी नक्की करून बघा. नुसतीच पॅकेटमधली मॅगी करण्यापेक्षा अशा पद्धतीने भाज्या घालून मॅगी केलीत ना तर मुलांना देखील आवडेल आणि पौष्टिक मुलांच्या पोटातसुद्धा जाईल. त्यामुळे अशा पद्धतीने ही मॅगी एकदा नक्की ट्राय करून बघा. मॅगी करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.